पुराण काळापासून म्हणजे हजारो वर्षापासून हत्ती आणि मानवाची मैत्री आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. ते दोघंही एकमेकाबरोबर अगदी कुटुंबाप्रमाणे जिव्हाळ्यानं राहतात. आज नान्नीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल मी पेटा ह्या संस्थेचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय रद्द झाला पाहिजे आणि आपल्या सर्वांची लाडकी माधुरी म्हणजे महादेवी, जिच्यावर आपलं प्रेम आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिला परत दिलं पाहिजे. त्याचबरोबर सांगलीमध्ये सुद्धा बबलू हत्तीनंतर परत दुसरा हत्ती आणला गेला नाही. तर आम्ही सर्व सांगलीकर एकत्रित येऊन गणपती संस्थानला विनंती करणार आहे की तुम्ही बबलू हत्तीसारखाच आणखीन एक नवीन हत्ती आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी समस्त सांगलीकर एकवटून आम्ही जे काही वन खाता असेल किंवा प्रशासन असेल त्या सगळ्यांच्याकडे विनंती करणार आहे, प्रयत्न करणार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत माधुरीला परत दिलं पाहिजे आणि सांगलीमध्ये नवीन बबलू हत्ती आणला पाहिजे अशी मोहीम आज आम्ही सांगलीत चालू केलेली आहे मारुती चौकापासून. आणि इतका प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला मिळत आहे की नागरिक असतील, छोटे मुलं असतील, महिला असतील, सगळेजण याबाबत सकारात्मक आहेत आणि सगळ्यांची इच्छा आहे की माधुरी परत आली पाहिजे आणि बबलू पण सांगलीमध्ये परत नवीन आणला पाहिजे. सध्या जिओ या कंपनीवरती लोकांचा प्रचंड रोष आहे. ते बॉयकॉट करायला लागलेले आहेत. याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर यांनी याचा विचार करावा आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हा निर्णय करावा आणि माधुरीला परत द्यावं.